अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने नवीन चेहरे दिले असून यात तरुणांना संधी दिली आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये ऋग्वेद गंधे आणि प्रभाग 15 मध्ये सुजय मोहिते हे दोघेही 30 वर्षांच्या आतले तरुण निवडून आले आहेत। या दोन्ही तरुण नगरसेवकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। भाजपचे प्रतिनिधित्व करत आहात, तसंच तुम्ही तरुणांचं प्रतिनिधित्व करताय। तरुणांसाठी तुम्ही काय काम करणार आहेत आपल्या प्रभागामध्ये? सर्वात प्रथम तर बघायला गेलं तर आमच्या तरुणांसाठी आमच्या प्रभागात एकाही ठिकाणी कुठे जे पालिकेकडून मोफत वाचनालय हवं, मोफत पालिकेकडून कोणती अभ्यासिका हवी, कोणतं पुस्तकालय ग्रंथालय हवंय, कुठेही नाहीये। ते सर्वात प्रथम आमचं ध्येय असेल। त्याचप्रमाणे भरती करणाऱ्या पोलीस बांधव, त्याचप्रमाणे आपली आर्मी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना ग्राउंड उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी कशा आपल्याला निर्माण करता येईल, त्याचप्रमाणे आपल्याला रोजगार कसा खेचून आपल्या शहरात आणता येईल, हे सर्वात प्रामुख्याने आम्हाला हे आमचे ध्येय असेल। तुम्ही काय कराल ऋग्वेद? आपण जर पाहायला गेलं तर शहराचं केंद्रस्थान असणाऱ्या प्रोफेसर कॉलनी चौक येथे प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्र आहे। त्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडले, पण त्यांना म्हणावा अशा रीती सुविधा किंवा काही जे आपण एक छोटे मार्गदर्शक कोर्स असतो त्याची अवेलेबिलिटी नव्हती। ती आम्ही भारतीय जनता पार्टी आणि अहिल्यानगर महानगरपालिका या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त पाठबळ कसं देता येईल याचा प्रयत्न करणार। चांगला विकास काम करू असं ह्या दोघांनी म्हटलेलं आहे। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।